तर नमस्कार मंडळी, आज मी चाललोय टोरजी या गावामध्ये. फायनली मंडळी आपण आलोय डोरजी या गावात, तालुका श्रीगोंदा, जिल्हा अहिल्यानगर येथे. तर मंडळी या ठिकाणी विठ्ठल रुक्मिणी अखंड हरिनाम सप्ताह आहे. तर मंडळी सगळ्यात आधी आपण विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन घेऊया. चला तर मग मंडळी आज बघूया तिथे काय कार्यक्रम आहे आणि नेमकं आचार्य कोण आहेत ते इथे कोणाला तरी विचारूयात. होय, काय नाव आहे तुमचं? पांडुरंग भालेकर. आणि आचार्य कोण आहे इथं? मीच आहे. बरं, आणि काय कार्यक्रम आहे इथं आज? सप्त्याचा स्वयंपाक आहे. सप्त्याचा स्वयंपाक आहे. बरं बरं बरं. आणि काय बनवणार आहेत तुम्ही आज इथं? शिपी आमटी. बरं बरं बरं. आणि या शिपी आमटीसाठी मसाले कोणते कोणते वापरणार आहेत? राशींचे दळी बंधू. आणि किती लिटर बनवणार आहे शिपी आमटी? 500. बरं बरं, 500 लिटर. आणि एवढ्या लांबून राशींवरून दळवी बंधूंचेच का मसाले आणले बरं तुम्ही? मसाले क्वालिटी आहे ना, घरगुती मसाले असल्यामुळे आणलेत ना, क्वालिटीचे मसाले. बरं बरं. तर मंडळी तुम्ही बघू शकता, हेच ते राशींच्या दळवी बंधूंचे शिपी आमटीचे घरगुती पद्धतीने बनवलेले मसाले. आणि मंडळी थेट उत्पादक ते ग्राहक असल्यामुळे हे ग्राहकांना 20% डिस्काउंट सुद्धा देतात. तर मंडळी या ठिकाणी राशीच्या दळवी बंधूंचे मसाले शिपी आमटी बनवण्यासाठी आणलेले आहेत. चला तर मंडळी आता आपण बघूयात शिपी आमटीची रेसिपी. होय, आता काय टाकताय तुम्ही? कांदा पेस्ट. कांदा. त्यानंतर यामध्ये मंडळी दळवी बंधूंचे स्पेशल शिपी आमटीसाठी असलेले सर्व प्रकारचे मसाले यामध्ये त्यांनी टाकलेले आहेत. आणि यामध्ये लगेच मंडळी शिजवलेली डाळ टाकलेली आहे. तर मंडळी दळवी बंधूंकडे शिपी आमटी मसाल्यांबरोबरच मटणासाठी, कार्यक्रमांसाठी आणि हॉटेलसाठी मसाले योग्य दरात मिळतील. तसेच घरगुती मसाला बनवण्यासाठी साहित्यही मिळेल. आणि थोड्याच वेळात मंडळी तुम्ही बघू शकता एक नंबर अशी शिपी आमटी या ठिकाणी तयार झालेली आहे. आणि लगेच त्यामधली तरी एका बादलीमध्ये काढून घेतलेली आहे आणि त्यावर छान अशी कोथिंबीर टाकली. तर मंडळी राशींच्या दळवी बंधूंचे मसाले खरेदी करण्यासाठी 90 21 21 30 22 या नंबरला संपर्क करा.